आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी महेश जोशी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना राबवल्या तर शाश्वत विकास शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पेट्रोल डिझेलवर कर लावण्याबाबत केंद्र सरकारनं एक मर्यादा आखून दिली तर सर्व राज्य मिळून त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत. उद्योग जगताला पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी केंद्र सरकारचा शून्य त्रुटी शून्य हानी उपक्रम सुरू. देशाच्या रसायन निर्यातीत 2013-14च्या तुलनेत यंदा 106% वाढ. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसिका कुळवे आणि गजानन खंडागळे यांनी मिश्र 10 मीटर एअर रायफलमध्ये पटकावलं सुवर्णपदक. स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या आणि राबवल्या तर शाश्वत विकास शक्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममध्ये दिफू इथं शांती, एकता आणि विकास मेळाव्यात बोलत होते. स्थानिक गरजांवर सरकारचा भर आहे असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल या केवळ कोणत्या तरी सरकारी योजना नसून गरिबांना सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याच्या आमच्या स्वप्नांचा जाहीरनामा आहे असं ते म्हणाले. आसाममध्ये यापुढे अराजक आणि विद्वेष दिसणार नाही. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न राज्यात शांती कायम राखण्याची सुनिश्चितता करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिफू इथं पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि कोलोंगा इथं कृषी महाविद्यालयासह 500 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली. पेट्रोल डिझेलवर कर लावण्याबाबत केंद्र सरकारनं एक मर्यादा आखून दिली तर सर्व राज्य मिळून त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. पेट्रोल आयात केल्यानंतर त्यावर आधी केंद्र सरकार कर लावतं, मग राज्य सरकार आपापला कर लावतात असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही कर न वाढवता उलट गॅसवरचा कर 13.5%वरून 3%वर आणला, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जीएसटीचा परतावा 5 वर्षांसाठी ठरला होता. तो काळ आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे उरलेले जीएसटीचे पैसे पुढच्या 2-3 महिन्यात येतील असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करून जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरू आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी लक्षात घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल असंही अजित पवार म्हणाले. भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी विदेशी मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले तर इंधन तेल स्वस्त होईल असं सांगत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी त्या राज्यांमधल्या सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलवरचा मूल्याधारित कर 14.5 ते 17.5 रुपये असताना इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हा कर 26 ते 32 रुपये प्रति लिटर आहे असं पुरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारनं पेट्रोलवर प्रति लिटर 32 रुपये 15 पैसे तर राजस्थाननं 29 रुपये 10 पैसे कर लादला आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हाच कर 14 रुपये 51 पैसे तर उत्तर प्रदेशात तो 16.5 रुपये आहे असं त्यांनी नमूद केलं आहे. त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. इंधन दरवाढ आणि कोळसा टंचाईसाठी केंद्र सरकार राज्यांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उद्योग जगताला पर्यावरणस्नेही बनवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं झिरो डेफिट झिरो इफेक्ट शून्य त्रुटी शून्य हानी हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज या उपक्रमाचं उद्घाटन झालं. एमएसएमई उद्योगांचा निर्यातीतला वाटा 50% आणि जीडीपीतला वाटा 30% असून अर्थव्यवस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाचं नुकसान होऊ न देता विकास साधण्याच्या दृष्टीनं उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असं राणे यावेळी म्हणाले. आझादी से अंत्योदय तक या मोहिमेचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारच्या 9 मंत्रालयांच्या लाभदायी योजना 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 75 जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यासाठी 90 दिवसांची ही मोहीम राबवली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या 99 स्वातंत्र्य सैनिकांची जन्मगावं या जिल्ह्यांमध्ये आहेत. मासिक दरडोई उत्पन्न आणि सामाजिक आर्थिक जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी तसंच विकासांच्या निकषांवर दिसणारं मागासलेपण यांचा विचार करून या जिल्ह्यांची निवड केली आहे.
महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रानं गेल्या 23 दिवसांपासून 7ही संचांमधून अखंड वीज निर्मिती साध्य करत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता 2920 मेगावॅट इतकी आहे. तिथं 500 मेगावॅटचे एकूण 5 संच आणि 210 मेगावॅटचे 2 संच कार्यरत आहेत. 4 एप्रिलपासून आजपर्यंत या 7ही संचांमधून गेले 24 दिवस सलग अहोरात्र वीज निर्मिती सुरू आहे. 1 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रानं एकूण 1334 दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे महानिर्मितीच्या 7ही वीज निर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारा विजेचा दर हा सर्वात स्वस्त असल्यामुळे या केंद्रातून जास्तीत जास्त वीज निर्मिती साध्य झाल्यानं राज्यातल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रासाठी जी मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिलेली आहे तिचा अवलंब राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असून देशपातळीवर प्रभावशाली पद्धतीनं सहकारितेला प्राधान्य देण्याची आमची भूमिका असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष मिनेश शहा यांनी आज अहमदनगर इथं केलं. ज्या भागात दुग्ध व्यवसायाचं प्रमाण कमी आहे अशा भागात आत्महत्येचं प्रमाण अधिक असल्याचं संशोधनाअंती निदर्शनास आलेलं आहे. अशा भागात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या रसायन निर्यातीत 2013-14च्या तुलनेत यंदा 106% वाढ झाली आहे. 2013-14मध्ये 14,021 कोटी अमेरिकी डॉलर मूल्याची निर्यात झाली होती, तर 2021-22 मध्ये 29,029 कोटी अमेरिकी डॉलर मूल्याच्या निर्यातीचा विक्रम नोंदला गेला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. या निर्यात वाढीमुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला हातभार लागेल असं गोयल यांनी म्हटलं आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसिका कुळवे आणि गजानन खंडागळे यांनी मणिपाल विद्यापीठाच्या मानिनी कौशिक आणि यशवर्धन या जोडीचा मिश्र 10 मीटर एअर रायफलमध्ये पराभव करून सुवर्णपदक पटकावलं, तर ॲन मारियाने 87 किलो महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणे हे काल बंगळुरू इथल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या 5व्या दिवसाचं आकर्षण होतं. मंगलोर विद्यापीठातील सुवर्णविजेत्या वेटलिफ्टरनं राष्ट्रीय स्पर्धेत मनप्रीत कौरचा 128 किलो वजनाचा क्लीन अँड जर्क विक्रम मोडीत काढण्यासाठी 129 किलो वजन उचललं. 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह जैन विद्यापीठ पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत काल रात्री मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. गुजरातचा फलंदाज राशिद खान यानं शेवटच्या दोन्ही चेंडूंवर उत्तुंग षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. लसीकरण सक्तीचं करण्याबाबत तसंच लसीच्या 2 मात्रा घेतलेल्यांना वर्धक मात्रा देण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी कमी करण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 18 ते 59 या वयोगटातल्या नागरिकांना शासकीय रुग्णालयातून वर्धक मात्रा देण्याबाबत शासन विचार करत असल्याचं ते म्हणाले. रुग्णांमध्ये फ्लू सदृश लक्षणं आढळली तर त्यांची तात्काळ RT-PCR चाचणी करा. राज्यात चाचण्यांची संख्या तसंच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यात काल कोविड-19च्या 186 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यात आतापर्यंत 78,77,264 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,28,471 रुग्ण बरे झाले, तर 1,47,838 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 955 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी, सातारा, सांगली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाही. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.11% तर मृत्यूदर 1.87% आहे. मुंबईत काल कोविड-19चे 112 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 111 रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या मुंबईत 563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतला कोरोनामुक्तीचा दर 98% असून रुग्ण दुपटीचा कालावधी 9,135 दिवसांवर आला आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 188,47,00,000 वर गेली आहे. त्यात 85,59,00,000 जास्त नागरिकांना 2 तर 2,63,00,000 जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10,03,00,000 जास्त तर 12 ते 14 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 3,36,00,000 जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 16,00,000 जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आज सकाळपासून 1,00,000 जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 16,45,00,000 वर गेली आहे. त्यात 7,20,00,000 जास्त नागरिकांना 2 मात्रा तर 22,64,000 जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 64,99,000 जास्त तर 12 ते 14 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 25,81,000 जास्त मात्रा मिळाल्या आहेत. वस्तू आणि सेवा कराच्या महसुलापोटी राज्य सरकारांना 2020-21 या वर्षात 7,35,000 कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच देण्यात आला असून 2021-22 मध्ये 78,704 कोटी रुपये निधी देणं बाकी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं की पुरेशा निधी अभावी यात विलंब होत असून तो मिळाला की राज्य सरकारांना ताबडतोब दिला जाईल. राज्य सरकारचे कर काढून टाकल्यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी केंद्राने 5 वर्ष राज्यांना जीएसटी महसुलातला वाटा द्यावा अशी तरतूद वस्तू आणि सेवा कर कायदा करताना घटनादुरुस्तीच्या रूपाने झाली होती. समाजातल्या विविध घटकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या कामी आयुष्मान भारत आरोग्य केंद्रांनी विक्रमी सेवा दिली आहे. ई संजीवनी या दूरध्वनी सल्ला मार्गदर्शन सेवेमध्ये गेल्या 2 दिवसात 3.5 लाख कॉल्सना प्रतिसाद देण्यात आला. हा आजवरचा उच्चांक आहे. याखेरीज 76 लाख रुग्णांनी बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेतला. या सेवेमार्फत रुग्णांना घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळू शकतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना राबवल्या तर शाश्वत विकास शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पेट्रोल डिझेलवर कर लावण्याबाबत केंद्र सरकारनं एक मर्यादा आखून दिली तर सर्व राज्य मिळून त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत. उद्योग जगतातला पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी केंद्र सरकारचा 0 त्रुटी 0 हानी उपक्रम सुरू. देशाच्या रसायन निर्यातीत 2013-14च्या तुलनेत यंदा 106% वाढ. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसिका कुळवे आणि गजानन खंडागळे यांनी मिश्र 10 मीटर एअर रायफलमध्ये पटकावलं सुवर्णपदक. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर airnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.